नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या प्रमुख आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया. मित्रांनो, आजची आनंदाची बातमी आहे ब्रेकिंग न्यूज. 29 मेची खुशखबर, कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी, पगारात बंपर वाढ, 400 पट पगार वाढ, फिटमेंट फॅक्टर फॉर्म्युला. या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहूया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. आजची आताच्या घडीची सर्वात मोठी कर्मचाऱ्यांना आनंदित करून सोडणारी महत्त्वपूर्ण बातमी आहे पगारात होणार बंपर वाढ. तर फिटमेंट फॅक्टर करणार गेम चेंजर किंवा ठरणार गेम चेंजर. कर्मचाऱ्यांच्या पगारात किती पट वाढ होईल, कशा प्रकारे वाढ होणार आहे, याबाबत सविस्तर माहिती प्राप्त करण्यासाठी किंवा जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता अवश्य पहा. चला तर करूया आजच्या गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण. मित्रांनो, सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांची आता थेट लॉटरी लागणार. सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये बंपर वाढ होणार आहे. जवळजवळ ही पगार वाढ 400 पट होणार हे निश्चित झाले आहे. याचे मुख्य कारण असे की पगार वाढीचा मुख्य घटक फिटमेंट फॅक्टर हा असून फिटमेंट फॅक्टर गेम चेंज फॉर्म्युला निर्धारित आहे. फिटमेंट फॅक्टर वाढल्याशिवाय पगार वाढ निश्चित होत नाही. सर्व कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. या बातमीच्या संदर्भात सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओतून पाहणार आहे. सर्व कर्मचाऱ्यांच्या साठी, सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आपल्या पुढे आलेली महत्त्वाची बातमी आहे. आता विविध कर्मचारी संघटनेने एकत्र येऊन पगार वाढ किंवा वेतन वाढ सुधारणा नियमामध्ये एक नवीन बदलाचा प्रस्ताव तयार करून सरकारकडे नवीन प्रकारचा प्रस्ताव प्रमाणित करून सरकारकडे योग्य कार्यवाहीस्तव वेतन वाढीचा प्रस्ताव पाठवला आहे. संपूर्ण देशभर सर्व स्तरावरील कर्मचाऱ्यांसाठी पगार वाढीसाठी फिटमेंट फॅक्टर लागू करताना पुढील पद्धतीनुसार पगार वाढ होऊ शकते. फिटमेंट फॅक्टर ऐवजी वेगळ्या निरनिराळ्या तसेच वेगवेगळ्या प्रवर्गातील कर्मचाऱ्यांसाठी फिटमेंट फॅक्टर लागू करण्याच्या संदर्भात सरकारला प्रस्तावात काही महत्त्वाच्या गोष्टी सुचवण्यात आल्या आहेत. सरकार स्तरावरून सरकारने जर निरनिराळे 5 गट तयार करून वेगवेगळे फिटमेंट फॅक्टर फॉर्म्युले जर सरकारने स्वीकारून निर्धारित केले तर कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीमध्ये किंवा मूळ वेतनामध्ये 400% पेक्षा जास्त वाढ होऊ शकते. सरकारने सर्व कर्मचाऱ्यांसाठी एकच निर्धारित फिटमेंट फॅक्टर निश्चित केला असला तरी सुद्धा कर्मचाऱ्यांच्या वर्गवारीनुसार 3 स्तर निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामध्ये कनिष्ठ, मध्यम, वरिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांसाठी फिटमेंट फॅक्टर हा निश्चित करताना संतुलित वेतन प्रणालीचा म्हणजेच समान रचनेवर आधारित पगाराची संरचना करण्यासाठी सरकारने फिटमेंट फॅक्टर हा 2.92 ते 4.68 पर्यंत 5 वेगवेगळ्या निरनिराळ्या फिटमेंट फॅक्टर मध्ये प्रस्तावित केला आहे आणि करण्यात आली आहे. वेतन वाढीच्या संदर्भात 1 ते 5 स्तर तयार करून कनिष्ठ स्तर निर्धारित करून त्यामध्ये स्तर क्रमांक 1 ते 5 हा पहिला गट आहे. यामध्ये कनिष्ठ स्तर निर्धारित करून त्यांच्यामध्ये 2.92 पट फिटमेंट फॅक्टर प्रस्तावित केला आहे. त्यानंतर पुढील गट सरकारसाठी संघटनेने सुचवलेला आहे. स्तर क्रमांक 6 ते 8 या गटासाठी मध्यम स्तर असून 3.50 फिटमेंट फॅक्टरची शिफारस करण्यात आली आहे. त्यानंतर पुढील स्तर क्रमांक 9 ते 12 साठी फिटमेंट फॅक्टर 3.80 शिफारस करण्यात आली असून
त्यानंतरच्या पुढील वेगळ्या स्तरासाठी 13 ते 16 या वरिष्ठ स्तर तयार करून या गटासाठी 4.09 फिटमेंट फॅक्टर प्रस्तावित करण्यात आला आहे आणि त्यानंतर पुढील स्तर क्रमांक 17 ते 18 हा उच्च स्तर गट निर्माण करून या स्तरासाठी फिटमेंट फॅक्टर 4.38 हा फिटमेंट फॅक्टर सर्वोच्च फिटमेंट फॅक्टर असेल अशी शिफारस प्रस्तावात करण्यात आली आहे आणि सरकारकडे पाठवला आहे. उपरोक्त दर्शवलेल्या पद्धतीने फिटमेंट फॅक्टर जर लागू झाला तर चला पाहूया पगारात किती वाढ होईल हे जाणून घेऊया वेगवेगळे फिटमेंट फॅक्टरच्या आधारे. उपरोक्त प्रस्ताव संघटनेने तयार करून सरकारकडे मंजुरीसाठी प्रदान केला आहे किंवा पाठवला आहे. कर्मचाऱ्यांसाठी पुढील प्रमाणे पगार वाढ झाल्याशिवाय राहणार नाहीत. स्तर क्रमांक 1 यामध्ये 1 ते 5 प्रकारच्या कर्मचाऱ्यांचा आताच्या घडीचा मूळ पगार बेसिक जर 20,000 रुपये असेल आणि त्यांचा पगार जर 2.2 फिटमेंट फॅक्टर लागू केल्यास म्हणजे 2.92 हा फिटमेंट फॅक्टर जर लागू केला तर हा पगार 58,400 निश्चित होईल. म्हणजे 20,000 गुणिला 2.82 बरोबर 58,400 रुपये होईल. स्तर क्रमांक 2 मध्ये 6 ते 8 कर्मचाऱ्यांचा मूळ पगार सध्या चालू असणारा पगार 45,000 असेल तर त्यामुळे पगाराला 3.50 हा फिटमेंट फॅक्टर लागू केला तर सुधारित मूळ वेतन हे 1,57,500 निश्चित होईल. म्हणजे 45,000 गुणिला 3.50 बरोबर 1,57,500 रुपये होईल. स्तर क्रमांक 3 स्तर क्रमांक 13 ते 16 या गटातील कर्मचाऱ्यांचे पगारांचा मूळ पगार जर 1,20,000 असेल तर या गटासाठी फिटमेंट फॅक्टर 4.09 लागू केला तर पगार वाढ पुढील प्रमाणे होईल. या गटातील कर्मचाऱ्यांचे पगार हे 4,90,800 रुपये होईल. 1,20,000 गुणिला 4.09 बरोबर 4,90,080. स्तर क्रमांक 4 17 ते 18 गटातील कर्मचाऱ्यांसाठी पगार वाढ सध्याचा मूळ पगार म्हणजे बेसिक 2,50,000 रुपये असेल तर या गटासाठी फिटमेंट फॅक्टर 4.38 लागू केला तर सुधारित वेतन हे 10,95,500 रुपयापर्यंत वाढ होणार आहे. म्हणजे 2,50,000 गुणिला 4.38 बरोबर 10,95,000 पर्यंत वाढणार आहे आणि निश्चितच ही वाढ ही निर्धारित आहे. अशा प्रकारचा नवीन प्रस्ताव विविध संघटनेने एकत्र येऊन तयार करून सरकारकडे पुढील मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे. हा प्रस्ताव जर सरकारने स्वीकारला तर कर्मचाऱ्यांचा पगार 400 पट झाल्याशिवाय राहणार नाही निश्चित आहे. त्याकरिता कर्मचाऱ्यांचे सर्व लक्ष आता पगार किती वाढणार आहे म्हणजेच 8व्या वेतन आयोगाकडे लक्ष वेधित केले आहे आणि करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.